हा हे लहान मुलांचा दाताचा दवाखाना आणि ही सिस्टीम बघा. इव आता टीव्ही बघत पोरांना दाताची ट्रीटमेंट झालेली पण कळत नाही. मस्त ना. तर आज होती आमच्या दशूच्या दाताच्या ट्रीटमेंटची अपॉइंटमेंट. वा वा, किती आनंद, किती. नमस्कार मित्रांनो, आज मी दशूला घेऊन ट्रीटमेंटसाठी दाताच्या दवाखान्यात आले आहे. आणि इथे आल्यावर मला अक्षरशः माझं लहानपण आठवलं. आमच्या लहानपणी जर कोणी सांगितलं की आज दाताच्या डॉक्टरांकडे जायचंय तर बस घरापासून दवाखान्यापर्यंत रडत जायचो आणि ट्रीटमेंट झाल्यावर त्याहून मोठ्याने रडत रडत घरी यायचो. दवाखान्याचं नाव जरी काढलं तरी भीती वाटायची. कसं वाटते? छान वाटते ना. इतका खुश आहे हा का माहितीये का? पण आजची पिढी पूर्णपणे वेगळी आहे. आजची मुलं दाताच्या डॉक्टरांकडे जायचं म्हटलं की घाबरत नाहीत, उलट आनंदाने तयार होतात. आणि त्यामागचं कारण म्हणजे आजची आधुनिक मुलांसाठी खास डिझाईन केलेली हॉस्पिटल्स. मी ज्या हॉस्पिटलमध्ये आले आहे तिथं पाऊल टाकताच असं वाटतं की आपण हॉस्पिटलमध्ये नाही तर एखाद्या छोट्याशा प्ले झोन मध्ये आलो आहोत. मुलांसाठी रंगीबिरंगी वातावरण, खेळणी, छोटे छोटे बेंच, वेगवेगळे गेम्स, घसरगुंडी, चढण्यासाठी छोटस ट्री हाऊस आणि त्याचबरोबर सेफ्टीची पूर्ण काळजी. प्रत्येक गोष्ट इतक्या विचारपूर्वक तयार केलेली आहे की मुलांचं लक्ष भीतीकडे न जाता खेळण्यात रमून जातं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेटिंगचा वेळही मुलांना कंटाळवाणा वाटत नाही. ते इतके खेळण्यात गुंग होतात की आपला नंबर कधी येईल याची त्यांना चिंताही नसते. त्यामुळे पालकांनाही मुलांना शांत बसवण्यासाठी धडपड करावी लागत नाही. आणि मग येतो ट्रीटमेंटचा क्षण, जो पूर्वी मुलांसाठी सगळ्यात भीतीदायक असायचा. पण इथे डॉक्टर मॅडम मुलांशी ज्याप्रमाणे प्रेमाने आणि आपुलकीने बोलतात ते पाहून खरंच वाटतं की त्या डॉक्टर नसून मुलाची मैत्रीणच आहेत. प्रत्येक गोष्ट त्या मुलांना अगदी हसत खेळत समजावून सांगतात. त्यामुळे मुलांचा विश्वास लगेच जिंकला जातो. मला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे ट्रीटमेंट चेअरवर झोपल्यानंतर मुलाच्या अगदी समोर म्हणजे अगदी छतावर लावलेला टीव्ही. त्यावर ट्रीटमेंट सुरू असताना मुलाच्या आवडीचं कार्टून किंवा व्हिडिओ लावून दिला जातो. मग मुलं त्यात इतकी रमून जातात की त्यांचं लक्ष ट्रीटमेंटकडे राहतच नाही आणि ट्रीटमेंट कधी पूर्ण झाली हे त्यांना कळतही नाही. त्याहून छान गोष्ट म्हणजे ट्रीटमेंट संपली म्हणून मुलांना लगेच बाहेर पाठवलं जात नाही. डॉक्टर मॅडम त्यांच्याशी छान गप्पा मारतात, त्यांचं कौतुक करतात, त्यांना हसवतात आणि त्यांच्या धाडसाचं कौतुक म्हणून एक छोटासा स्टार स्टिकरही त्यांच्या हातावर चिटकवला जातो. हा छोटासा स्टार मुलांसाठी खूप मोठं बक्षीस असतं. थोडासा त्रास झाला असेल तरी तो स्टारच्या आनंदात विसरून जातात आणि पुढच्या वेळी पुन्हा हॉस्पिटलमध्ये यायचं म्हटलं तरी त्यांच्या चेहऱ्यावर भीती नसते तर उत्सुकता असते. खरं सांगायचं तर एका चांगल्या हॉस्पिटलची ओळख फक्त आधुनिक मशीन किंवा सुंदर इंटेरियर वरून होत नाही. इथलं प्रेमळ वातावरण, मुलांशी जिव्हाळ्याने वागणारा स्टाफ, संयमाने समजावून सांगणारे डॉक्टर आणि मुलांच्या मनातली भीती दूर करण्याची त्यांची पद्धत, हीच त्या हॉस्पिटलची खरी ताकद असते. आजचा हा अनुभव मला खूप आवडला, म्हणूनच वाटलं की हा अनुभव तुमच्यासोबतही शेअर करावा. जर तुमच्याही लहानग्याला दाताच्या ट्रीटमेंटची भीती वाटत असेल तर खास लहान मुलांसाठी तयार केलेल्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही नक्की व्हिजिट करा. इथे तुमच्या मुलाची योग्य ट्रीटमेंट योग्य किमतीमध्ये होईल आणि तुम्हालाही जास्त त्रास जाणवणार नाही. मी राहते साताऱ्यामध्ये मोती चौकापासून सिटी सेंटरकडे यायचे आणि सिटी सेंटरच्या अगदी समोर दुसऱ्या मजल्यावर चिल्ड्रन्स डेंटल सेंटर डॉक्टर तेजस्विनी घोरपडे यांच्या हॉस्पिटलला भेट द्या. हा व्हिडिओ प्रमोशनसाठी नाहीये तर हा आम्हाला आलेला खरा अनुभव आहे. असेच तुमचेही काही अनुभव असतील तर आमच्याशी नक्की शेअर करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच छान छान आणि उपयुक्त व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.